तर पुण्यामध्ये मोहळांच्या विरोधामध्ये धंगेकरांचे आरोप थांबण्याचं नाव घेत नाही। रवींद्र धंगेकर यांनी आता नवा व्हिडिओ शेअर केलाय। महापौर असताना मोहोळ पुणे पालिकेची पाटी लावून बिल्डर बडेकरांची गाडी वापरायचे असा आरोप धंगेकरांनी केलाय। पुण्यात मोहळांविरोधात धंगेकरांचे आरोप थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। रवींद्र धंगेकरांनी आता एक नवा व्हिडिओ शेअर केलाय। मोहोळ पुण्याचे महापौर असतानाचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओत मोहोळ पांढऱ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीतून उतरतायत। धंगेकरांच्या मते ही गाडी कोथरूड मधल्या बढेकर बिल्डरची आहे। महापौर असताना मोहोळ पुणे महापालिकेची अधिकृत पाटी लावून ही गाडी वापरत होते। हे बढेकर बिल्डर मोहोळ यांचे पार्टनर असल्याचा धंगेकरांचा दावा आहे। तर धंगेकरांच्या दाव्यानुसार याच बढेकर बिल्डरनं जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरची बोली लावली होती। हे सगळं योगायोग कसा काय? बिल्डरांची गाडी वापरणं, बिल्डरांचं दोन्ही टेंडरला तेच बिल्डर येणं, महानगरपालिकेतले नकाशे असतील त्यातली जी काय पॉझिटिव्ह जी कामं करून घ्यायची कोणाच्या आशीर्वादाने झाली? मी या पार्टनरशिप मध्ये मी पार्टनर आहे। त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं। काही जणांचा नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याला आता तुम्हीच थांबवा, तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव गज आपलं, त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडनं लोकांनी टाकून दिलेलं आहे। पण ते काय खुलासा करायला तयार नाहीत। ते खुलासा एकच करतात की मी वैफल्यग्रस्त धंगेकर आहेत आणि ते काही बडबड करतात। हेच वाक्य मी गेली 15 दिवस त्यांच्या तोंडातून ऐकतोय। जैन बोर्डिंग वरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलाय। धंगेकरांनी कोथरूड मध्ये जमीन बळकावल्याचा आरोप मोहोळांनी केलाय। तर वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात धंगेकरांवर गुन्हाही दाखल असल्याचं मोहोळ म्हणाले। बघा 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे। जमीन बळकावली कोथरूड मध्ये, त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता। बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत, माझ्यावर एक गुन्हा दाखवा। माझ्यावर मी काय म्हणतो, जैन मंदिरावर बोलतो मी, मोहोळवर बोलत नाही। ते माझ्या वैयक्तिक बोलले तर त्यांचं तर मग हातवरच काढेल। दुसरीकडे जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तालयाकडून जैन बोर्डिंगचं सर्वेक्षण सुरू झालंय। बोर्डिंगच्या जागेवर मंदिर आहे की नाही याचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। जैन बोर्डिंगचे ट्रस्टी जयंत नांदुरकर हे सुद्धा आज जैन बोर्डिंग मध्ये दाखल झालेत। पण जैन समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांना अडवलंय। जैन मुनींनी सुद्धा ट्रस्टींना चांगलंच सुनावलं। उनके नाम को ऐसा बट्टा लगा दिया जो आज तक पूरे किसी ने नहीं लगाया होगा। ऐसा गलत काम किया है, हम छोड़ देंगे पर कर्म नहीं छोड़ेगा। घोर दुर्गति का, पाप का, दुर्गति का मतलब किया है, महाविनाश का आमंत्रण दिया है। जो जो इसको बेचने में है, खरीदने में है, जिसने यहाँ पर फ्लैट बुक किया है, उन्होंने महाविनाश का आमंत्रण दिया है। जो जो इसमें साथ में, चाहे वो कोई भी हो, चाहे वो शासक हो, प्रशासक हो, राजनेताओं, नेताओं, जो भी इसके अंदर में पाप में लगा हुआ है, उनका सबका सर्वनाश होने वाला है। ये मेरे अभिशाप नहीं है, ये माता जिनवाणी का शास्त्र का अभिशाप है। भगवान महावीर स्वामी का अभिशाप आपके लिए है जो ये महापाप कर रहे हैं आप लोग। यदि 1 तारीख के पहले डील कैंसिल नहीं हुआ तो बहुत बड़ा आंदोलन यह पूरे देश के अंदर खड़ा हो जाएगा। जिम्मेदार आप सब होंगे इसके अंदर में। स्वयं जिसने दान किया उसको बेचने का अधिकार नहीं है, ट्रस्टी को कहां से अधिकार होगा? जिसने दान दिया उसको ही बेचने का अधिकार नहीं होता है। फिर जो ट्रस्टी है अथवा कोई भी किसी को ना बेचने खरीदने किसी को अधिकार नहीं है। त्या कागदावरती सबमिट केलेले आहे, त्याच्यावरती प्रेयर हॉल म्हणून मेन्शन आहे। बस एवढंच मी या खटकेला सांगू शकतो। आणि मंदिर आहे ही वस्तुस्थिती आहे, हे इथं आलेलो आहे, मी स्वतः आलेलो आहे। मंदिर आहे हे कोणीही नाकारत नाही।